ब्रेक नंतर पाहूया नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहर आणि तालुक्यात रात्री तुफान पाऊस झाला। काही भागात अतिवृष्टी झाली आणि यामुळे मुखेड शहरालगत असलेल्या मोती नाल्यास पूर आला। पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली। नाल्यालगत असलेल्या स्मशानभूमीत पाणी शिरल्याने तिन्ही भागांच्या संरक्षण भिंती ज्या आहेत त्या कोसळलेल्या, तर कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेला निवाराही वाहून गेला। शहरातील फुलेनगर भागातील अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी घुसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं। अनेक घरांची पडझड झाली आहे। शहरालगत असलेल्या शेतामध्ये पाणी साचल्याने शेताला तलावाचं स्वरूप आलंय। मागील 24 तासात 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये वैनगंगेच्या महापुराने सुमारे 5 तालुक्यातील नदीकाठचं उभं पीक उद्ध्वस्त केलं। गोसेखुर्द धरणातील महाविसर्गाने या भागात शेत शिवारामध्ये 5-5 फूट पाणी साचलं होतं। सुमारे 8 दिवस हे पाणी शेतात राहिल्याने उभं धान पीक सडून गेलं आणि यासोबतच पूरग्रस्त भागात मूलभूत सुविधांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठच्या पिंपरी देशपांडे शेत शिवारात महावितरणचे 30 खांब कोसळल्याने वीज प्रवाह देखील खंडित झालाय। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।